काय एकंदरीत वारंवार हे अपघात होत आहेत, तू या ग्रामपंचायत सदस्य आहेस, काय नेमकी तुमची मागणी काय नेमकी आहे त्याक्षा? माझं नाव निरंजन जठार, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून नॅशनल हायवेचं जे काम चालू आहे त्याला वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. म्हणजे आमच्याकडे म्हणजे असं वाटतं आहे की आम्ही ह्या अपघाताचे नाव बळी म्हणून आमचा वापर करणार आहेत का आम्हाला समजत नाही. मेन म्हणजे कारण का जवळजवळ दिवसाला असे अपघात होतात आणि आता हे गॅस टँकरचा अपघात ह्या आठवड्यातनं दुसऱ्यांदा झाला, ह्या आठवड्यात दुसऱ्यांदा झाला, सकाळी निवळीला झाला, आता दुसऱ्यांदा झाला. आम्ही काय करायचं? कारण का गॅस टँकरचा अपघात झाल्यानंतर त्या गॅस टँकरचा ब्लास्ट झाला, कुठची गोष्ट झाली तर आमच्या गाववाल्यांना हानी होऊ शकते म्हणून आम्हाला गाव सोडायला सांगतात. मग आम्ही ह्या गोष्टीत काय करायचं? कारण का रस्त्याचे जे काम चालू आहे त्या निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. ठेकेदार तर आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आम्ही पत्रव्यवहार करून तर आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हे आम्हाला ग्रामस्थांना उठून यावं लागतं, सकाळचं येऊन उठून अशी मदत करावी लागते. आज अपघात झाला, हातकंबा हायस्कूलच्या जवळ अपघात झाला. हायस्कूल 50 मीटर अंतरावर असून असलं आहे, पण उद्या जर काय झालं, जीवितहानी झाल्याची जबाबदार कोण झालं असतं? वडापावच्या गाद्या त्याच्यामध्ये गेल्या, तो बाईकवाले गेले, बाईक लावलेलं तिथे बाईक गेल्या त्याच्यामध्ये, आणि हा पाठीमागा असणारा हा टँकर पूर्ण आम्हाला हा त्रास होतो. रोज मरे त्याला कोण रडे, अशीच परिस्थिती इथल्या हातकंबा वासियांची झालेली आहे. गेल्या महिन्याभरात 4 वेळा ह्याच परिसरात गॅस वाहतुकीचे टँकर पडले, कोसळले, काही जीवितहानी झाली, मालमत्तेची हानी झाली आणि आजच तसा प्रकार ह्या हातकंबा गावात घडला आहे. आज राष्ट्रीय महामार्गावर एका बाजूला काम चालू आहे, ते मंदगतीने काम चालू आहे. दुसऱ्या बाजूला हातकंबा गावातला पूल तो 30 मीटर लांबीचा आहे, त्याचंही काम अर्धवट आहे. आणि दुसऱ्या बाजूला जुना रस्ता आणि नवा रस्ता असं एकत्रीकरण होण्यापूर्वीच हे अपघात होत आहेत. काही टँकर चालकांना आवरत नाहीये, रस्ता खराब असल्यामुळे त्यांना आवर घालता येत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला चढ असल्यामुळे पटकन चढताही येत नाही. अशा द्विधा मनस्थितीमध्ये सगळे हे टँकर चालक ह्या मार्गावरून वाहतूक करतायत. गॅस आहे LPGचा, म्हणजे घरगुती, त्यामुळे तो सुरू ठेवणं ही काळाची गरज आहे. पण दुसऱ्या बाजूला हे नुकसान होतंय, ह्याची जबाबदारी घेणार कोण? वारंवार ह्या ठिकाणी टँकरचे अपघात होत आहेत, लोकांची हेळसांड होते, ट्रॅफिक जाम होते, प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. वाहन चालक अक्षय मेहताकुटीला आलेत. आता जवळजवळ 3-3.5 तास हा मार्ग बंद आहे. याला जबाबदार कोण? कुठेतरी ह्याची गरज ओळखून संबंधित यंत्रणेने, लोकप्रतिनिधीने यातून कुठेतरी मार्ग काढायला पाहिजे. आगामी गणेशोत्सवाची चाहूल कालच रत्नागिरी राजाच्या आगमनाने झालेली आहे आणि गणेश भक्त सुद्धा ह्या मार्गाने कोकणात मोठ्या प्रमाणात येतील. ह्या परिस्थितीमधून आता गणेश भक्तांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जे या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी पूर्णपणे ह्या भागात येऊन लक्ष दिलं पाहिजे आणि संबंधित यंत्रणेने, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा प्रशासन असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, लोकप्रती यांनी संयुक्त बैठक घेऊन यामधून कुठेतरी मार्ग काढावा लागेल. नाहीतर ह्या ठिकाणी मोठा अनर्थ घडला तर कायदा सुव्यवस्था सुद्धा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने वेळीच लक्ष घालावं आणि ह्यातून कुठेतरी मार्ग काढावा असं सामान्य प्रवासी वर्गाला, ग्रामस्थांना वाटतंय. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.